प्रामुख्यानं ओवळा माजिवडे विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या. त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं. म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घराचं साम्राज्य त्यामध्ये होतं. आता तुम्ही बघताय की ही विहीर सुद्धा स्वच्छ केली होती आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांनी त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या. त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं. म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्याकारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं. आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे किंबहुना पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. ते प्रपोजल आम्ही तयार केलं आणि गेल्या 2 वर्षापासून त्यावर काम चालू होऊन आज त्यापैकी बहुतांश विहिरी ह्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. त्यावर आरओ प्लांट लावलेले आहेत. आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि जे आमचे कन्सल्टंट आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी पिण्यायोग्य आहे, कारण लॅबमध्ये सुद्धा त्यांनी ते पाणी नेलेलं आहे. हे माझं असं म्हणणं, पिण्यायोग्य ठीक आहे, परंतु वापरण्यायोग्य असेल तरी सुद्धा ह्या पाण्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, कारण ह्या सगळ्या जुन्या विहिरी आहेत आणि या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून कपडे धुणं, भांडी धुणं, लाद्या पुसणं किंवा गाड्या धुणं किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी या पाण्याचा जरी उपयोग झाला तरी निश्चितपणे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा फार मोठा फायदा होऊ शकेल. ही जी विहीर आता आपण करतोय त्या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य असल्याकारणानं आरओ प्लॅन्टच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे तो विकसित करण्यात आला आणि ताबडतोब हे जे पाणी आजपासून आता येणार आहे ते लॅबमध्ये दाखवून 2 ते 3 दिवसामध्ये तो लॅबचा रिपोर्ट हा या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्यानुसार हे पाणी पिण्यासाठी सुद्धा या परिसरातल्या जनतेला वापरता येईल. तर विहिरीमध्ये जो काही बाटल्या वगैरे टाकल्या जातात या संदर्भात नागरिकांना काय त्यासुद्धा मी सूचना केलेल्या आहे की शक्यतो बघा, आता जेव्हा विहिरीचा उपयोग किंवा विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जातो त्यावेळेस लोक त्याचा वापर चांगल्या प्रकारे करतात. आता ह्या ठिकाणी बाटल्या वगैरे टाकल्या गेलेल्या आहेत, परंतु हेच पाणी आपल्याला प्यायचं आहे, आपल्याला वापरायचं आहे हे जेव्हा त्यांना समजेल त्यामुळे ते कचरा वगैरे त्या ठिकाणी टाकणार नाही आणि तशा सूचना मी दिलेल्या आहेत. आता जो कचरा साठलेला आहे तो मी ताबडतोब साफ करायच्या सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. परंतु भविष्यामध्ये हीच लोक, हेच नागरिक ही विहीर स्वच्छता ठेवण्यासाठी आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करेल. परंतु राज्याच्या इतिहासामध्ये हा पहिला प्रकल्प ठाणे महापालिकेचा आहे की वाया गेलेल्या ह्या विहिरी, म्हणजे अनेक विहिरी तर बुजवल्या गेल्या, ती अस्वच्छ पाणी आहे, पाणी पिण्यायोग्य नाही आहे, घाणीचं साम्राज्य त्या विहिरींमध्ये आहे, त्यातील जो कचरा निर्माण होतो त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळी दुर्गंधी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ती विहीर बुजवणे योग्य असं काही लोकांचं मत आहे. परंतु आम्ही ह्या विहिरी बुजवल्या नाही, नैसर्गिक पाण्याचे स्रोत कायम ठेवून हे पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य आम्ही केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आम्ही हे करू शकलो आणि ह्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. कारण मी ऐकलंय की मुंबई महापालिकेमध्ये पाणी कपात आता होते आजपासून, ठाणे महापालिकेमध्ये पण कदाचित तशी परिस्थिती उद्भवू शकते, परंतु ह्या 46 विहिरींमुळे निश्चितपणे ठाणे महानगरपालिकेला फायदा होणार आहे. असाच प्रकल्प ठाणे महापालिकेच्या अन्य ठिकाणी आणि राज्यामध्ये सुद्धा वापरला तर नक्कीच आपल्याला पाण्याचा जो साठा आहे तो अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. सर